नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज अगदी हे गोकुळाष्टमीनिमित्त 5 मिनिटात बनणारे हे सुदाम लाडू किंवा याला गोविंद लाडू असेही म्हणतात। अतिशय मोजक्या साहित्यात खुसखुशीत असे हे हेल्दी असे लाडू कसे बनवतात ते आपण पाहूयात। तर सर्वप्रथम 1 वाटी इथे मी आपले कांदे पोहे असतात ते पोहे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर भाजण्याच्या आधी मी याच्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तुपाचा वापर करणार आहे, जेणेकरून हे छान क्रिस्पी होतील पोहे आणि हा लाडू खाताना अतिशय छान लागेल। तर अतिशय खमंग असे मंद आचेवर आपल्याला याला सारखं सतत हलवत राहायचं आहे। हे लाडू 5च्या खाऊला मुलांना तुम्ही नक्की देऊ शकता। अतिशय हेल्दी असे लाडू आहेत आणि काहीतरी वेगळं आहे, बेसन किंवा रवा लाडूपेक्षा काहीतरी नक्की वेगळं आहे, ट्राय करा। तर छान पोहे भाजून घेतलेले आहेत। तर ह्या ज्या ज्वारीच्या लाह्या आहेत त्या 1 वाटी घेतलेल्या आहेत। तुमच्याकडं ज्वारीच्या लाह्या नसतील तर नाही घेतलं तरी हरकत नाही, नुसत्या पोह्याचेही छान लाडू बनतात। तर छान क्रिस्पी होईपर्यंत याला छान मी भाजून घेतलेलं आहे आणि साईडला थंड करण्यासाठी ठेवलं आहे। त्याच वाटीने मी इथे 1 वाटी चुरमुरे घेतलेले आहेत आणि हे जे चुरमुरे आहेत तर ते ऑलरेडीच क्रिस्पी आहेत, तर मी थोडंसं याला भाजून घेतलेलं आहे आणि इथे 1 वाटी मी इथे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे। हे शेंगदाणे आपल्याला अतिशय खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता हे शेंगदाणे मी भाजून थंड करण्यासाठी साईडला ठेवलेले आहेत। तर त्याच पॅनमध्ये मी इथे काजू आणि बदामाचा वापर केला आहे। ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी हरकत नाही, किंवा तुम्हाला अजून ॲड करायचे असतील काजू बदाम तरी करू शकता। साजूक तुपाचा वापर केला आणि खमंग असे हे परतून घेतलेले आहेत। अर्धी वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। तर तुम्ही खोबऱ्याचे काप करून घेतले तरी हरकत नाही, किंवा असं स्पेसिफिक असं प्रमाण नाही, ज्या घरात वस्तू आहेत त्याचा वापर केला तरी हरकत नाही। डाळव्याचा वापर करू शकता याच्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी। तर हे लाडू अतिशय खमंग आणि चवीला छान असे बनतात। तर हे जे खोबरं आहे हे व्यवस्थितरित्या मी भाजून घेतलेलं आहे, खोबऱ्याचा खीस। तर हे लाडू टिकतात त्यामुळे मी खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचे टरफल काढून घेतलेले आणि हे सर्व जिन्नस मी मिक्सरवर फिरवून घेत आहे। बघू शकता ही जी पावडर बनवलेली आहे ही मी व्यवस्थित एका वाटीने मोजून घेणार आहे। तर ही 1 वाटी आपली पावडर रेडी झालेली आहे आणि दुसरी बॅच फिरवली तर त्याच्यात दुसरी वाटी रेडी झालेली आहे। तर व्यवस्थितरित्या दोन्हीही वाट्या आपल्या व्यवस्थित भरलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला साखरेचं किंवा गुळाचा अंदाज यावा म्हणून आपल्याला मोजून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेली आणि थोडीशी वरती पिठी साखर घेतलेली आहे। तर बघू शकता 2:1 असं प्रमाण आहे। तर गूळ खूप गोड होता त्याच्यामुळे मी थोडंसं प्रमाण साखरेचं कमी केलं आहे। तुम्ही अर्धा गूळ अर्ध साखर वापरली तरी हरकत नाही। इथे वेलची पूड वापरलेली आहे आणि हे जिन्नस व्यवस्थितरित्या आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचे आहेत। तर गूळ व्यवस्थितरित्या आपल्याला याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। तर हे जे सर्व जिन्नस आहे याला बाइंडिंग यावं किंवा हे एकजीव व्हावं, गुळाचे खडे कुठे राहू नयेत म्हणून मी व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा मिक्सरवर फिरून घेतलेलं आहे। तर अशाच पद्धतीने मी ही दुसरी बॅचसुद्धा अशीच फिरवून घेणार आहे। तर त्याच्यामुळे चुरमुरे, लाह्या किंवा पोहे याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी हरकत नाही। हे आपल्याला पावडर मोजून घ्यायचं आहे, त्या अंदाजे आपल्याला गूळ किंवा साखर वापरता येईल। तर याच्यामध्ये व्यवस्थित बाइंडिंग होण्यासाठी किंवा हे लाडू अधिक पौष्टिक होण्यासाठी इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे। तर सर्वप्रथम 1 चमचा साजूक तुपाचा वापर केलेला आहे आणि व्यवस्थितरित्या घेतलेला आहे आणि दुसराही चमचा मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। तर बघू शकता व्यवस्थितरित्या याला तुपाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण, आणि बघू शकता अतिशय सुंदर असं बाइंडिंग येतं याने। तर लाडू हातावरच छान फटाफट वळला जातो। हे लाडू अगदी तुम्ही 5 मिनिटात घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। बघू शकता किती पटापट असे हे लाडू बनलेले आहेत। ह्या मिश्रणात जवळपास 15 ते 16 लाडू बनतात। तर ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।